Hello friends, today we'll learn data types in Python. Data types in Python. Every programming language has its own data types. तर या ठिकाणी सुद्धा पायथॉनमध्ये त्याचे स्वतःचे काही डेटा टाइप्स आहेत. तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेटा टाइप्स असतात. तसे पायथॉनमध्ये सुद्धा काही डेटा टाइप्स आहेत. काही डेटा टाइप्स ऑलरेडी आपण सी आणि सी प्लस प्लस जावामध्ये बघितले आहेत. तर काही डेटा टाइप्स पायथॉनमध्ये नवीन आहेत की जे आपल्याला बघायचे आहेत. तर चला बघूया आज डेटा टाइप्स कोणकोणते आहेत पायथॉनमध्ये. तर सुरुवातीला बघूया आपण या ठिकाणी डेटा टाइप्स न्यूमेरिक. तर हा न्यूमेरिक जो डेटा टाइप्स आहे या ठिकाणी पायथॉन सपोर्ट्स द युजल न्यूमेरिक डेटा टाइप्स. आता हा जो एक डेटा टाइप्स आहे न्यूमेरिक डेटा टाइप्स, तर याच्यामध्ये टोटल 4 टाइप्स आहेत. तर या ठिकाणी हे 4 टाइप्स तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. त्यापैकी एक नवीन आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी बघा न्यूमेरिक डेटा टाइप्सचे टोटल 4 पार्ट्स आहेत. इंटिजर, फ्लोट, लॉंग इंटिजर आणि कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर हा आपल्यासाठी नवीन आहे. इंटिजर, फ्लोट आणि लॉंग इंटिजर हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. तर या ठिकाणी न्यूमेरिक डेटा टाइप्स हा टोटल 4 टाइप्समध्ये डिवाइड केला आहे. तर या ठिकाणी आपण वन बाय वन बघूया न्यूमेरिक डेटा टाइप्समध्ये काय काय येते. तर सुरुवातीला बघूया इंटिजर. आता इंटिजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इंटिजर डेटा टाइप्स कशासाठी यूज करतात. इंटिजर आर होल नंबर विच मीन्स दे हॅव नो फ्रॅक्शनल पार्ट अँड दे कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. तर तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी इंटिजर नंबर एक म्हणजे असा हा कंप्लीट होल एक नंबर असतो की त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नसतो किंवा फ्रॅक्शनल पार्ट नसतो त्याचा. तर त्याला आपण इंटिजर नंबर म्हणतो. जसं या ठिकाणी तर इंटिजर नंबर हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो किंवा तो झिरोसुद्धा असू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूया की 4 हा इंटिजर नंबर आहे. 56 -6 हा सुद्धा इंटिजर नंबर आहे. त्याच्यानंतर 0 हा सुद्धा इंटिजर नंबर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट डेटा टाइप्स फ्लोट. तर फ्लोट पॉईंट नंबर आर द ॲप्रॉक्झिमेशन ऑफ मॅथमॅटिकल रिअल नंबर. आता फ्लोट कशाला म्हणायचं आहे की ज्या नंबर्समध्ये डेसिमल पार्ट आहे म्हणजे दशांश स्थळानंतर जे काही नंबर असतात त्याला ॲक्च्युली आपण फ्लोट म्हणतो. तर या ठिकाणी जसं की फॉर एक्झाम्पल की 1 हा एक इंटिजर नंबर आहे पण 1.0 हा फ्लोटिंग पॉईंट नंबर आहे. म्हणजे ज्या नंबर्समध्ये डेसिमल पॉईंट नंतर काही डिजिट येतात त्याला आपण फ्लोट म्हणतो. तर ॲक्च्युली दिस इज अ रिअल नंबर. तर जसं की या ठिकाणी आपल्याकडं पायची किंमत आहे 3.1415. तर असे हा जो नंबर आहे तो ॲक्च्युली हा फ्लोट नंबर आहे. की लक्षात आलं की फ्लोट नंबर म्हणजे या ठिकाणी की ज्या ठिकाणी डेसिमल पॉईंट नंतर काही डिजिट असतात त्याला आपण फ्लोट नंबर म्हणतो. जसं की या ठिकाणी 1.0 हा फ्लोट नंबर आहे पण 1 हा फक्त इंटिजर नंबर आहे. त्याच्यानंतर थर्ड टाईप बघूया याचा की थर्ड टाईप्स कोणता आहे या ठिकाणी लॉंग इंटिजर. तर पायथॉनमध्ये या ठिकाणी लॉंग इंटिजर हे एक स्पेशल आहे. पायथॉन क्रिएट्स अ लॉंग इंटिजर विच कॅन बी आर्बिटरली बिग. म्हणजे ज्या नंबरची साईज ही खूप लार्ज आहे म्हणजे इंटिजरपेक्षा जास्त लार्ज नंबर आहे तर तो नंबर जर आपल्याला पायथॉनमध्ये स्टोअर करायचा असेल तर आपल्याला लॉंग इंटिजर डेटा टाइप्स यूज करावं लागेल की ज्याची साईज ही खूप लार्ज आहे. म्हणजे इंटिजरपेक्षाही त्याची साईज लार्ज आहे. पण या ठिकाणी पायथॉनमध्ये जर आपल्याला लॉंग इंटिजर डिनोट करायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी कॅपिटल एल किंवा स्मॉल लेटरमध्ये एल याने डिनोट करू शकता. म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्ण नंबर हा लॉंग नंबर राईट करतो तर लॉंग नंबर राईट केल्यानंतर त्याच्या शेवटी कॅपिटल एल किंवा स्मॉल एल हे आपल्याला डिनोट करावं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक नंबर आहे बघा. हा नंबर दिला आहे याच्यामध्ये मी ॲडिशन करतो आहे +1 कारण हा ॲक्च्युली इंटिजर नंबर नाही आहे. ह्या लॉंग इंटिजर नंबर आहे त्याच्यामध्ये +1 आपण करतो आहे. तर या ठिकाणी पायथॉन ऑब्वियसली काय देणार एरर देणार इंटिजर लिटरल टू लार्ज. का कारण हा नंबर ॲक्च्युली लॉंग इंटिजरमध्ये नाही आहे. तर पायथॉनमध्ये मेथड कशी आहे की लॉंग इंटिजर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर कॅपिटल एल किंवा स्मॉल एल डिनोट कराल. जसं या ठिकाणी खाली आपण दिलेलं आहे की या ठिकाणी सगळ्यात शेवटी आपण या बघितलेलं आहे की या ठिकाणी एल दिलेलं आहे L+1. तर याचं ॲडिशन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं 100 सो ऑन लास्टला एल. म्हणजे अशा प्रकारे लॉंग इंटिजर पायथॉनमध्ये डिफाईन करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यामधला टाईप आहे त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला माहिती आहे की ॲक्च्युली हे कॉम्प्लेक्स नंबर मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी यूज केले जातात. तसं इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा जास्त कॉम्प्लेक्स नंबर होतं. तर पायथॉनमध्ये या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन करण्याची मेथड आहे या ठिकाणी की रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट. ठीक आहे, रिअल पार्ट आणि
इमॅजिनरी पार्ट. या ठिकाणी इमॅजिनरी पार्ट जो आहे तो स्मॉल जे किंवा कॅपिटल जेनी टर्मिनेट केला जातो. स्मॉल जे किंवा कॅपिटल जेनी टर्मिनेट केला जातो. या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर आर रिटर्न इन फॉर्मॅट एक्स प्लस वाय जे. आता या ठिकाणी फॉर्मॅट दिलेलं आहे की एक्स प्लस वाय जे. या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स नंबर राईट करायचा. वेअर एक्स इज अ रिअल पार्ट. एक्स हा आपला रिअल पार्ट आहे अँड वाय इज द इमेजिनरी पार्ट. वाय इज अ इमेजिनरी पार्ट. या ठिकाणी आपण वाय ज्या ठिकाणी दिलेलं आहे तर त्या ठिकाणी जे आहे, तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जे डिनोट केलं जातं तर त्या ठिकाणी त्याला आपण दॅट इज अ इमेजिनरी पार्ट म्हणतो. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल सी इक्वल टू 1+2j. तर या ठिकाणी एक सी व्हेरिएबल डिफाईन केलं. त्या ठिकाणी मी कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन केला आहे 1+2j. तर या ठिकाणी 1 हा असणार आहे तुमचा रिअल पार्ट आणि प्लस नंतर 2j जे आहे तर तो आहे तुमचा इमेजिनरी पार्ट. तर या ठिकाणी जर मी सीला पुन्हा कॉल केलं तर तो तुम्हाला रिटर्न करणार 1+2j हा रिअल नंबर रिटर्न करणार. तर अशा प्रकारे हा कॉम्प्लेक्स नंबर या ठिकाणी आपल्याला डिफाईन करता येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटा टाईप्स बघूया आपण की वेगळे. स्ट्रिंग. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की स्ट्रिंग कशासाठी यूज केले जातात. तर सिम्पल आहे. या ठिकाणी स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग अँड ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ कॅरेक्टर यूज्ड टू स्टोर अँड रिप्रेझेंट टेक्स्ट बेस्ड इन्फॉर्मेशन. म्हणजे जर टेक्स्ट बेस्ड इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करायचं असेल या ठिकाणी कलेक्शन ऑफ कॅरेक्टर असणार आहे तर त्याला कन्सेप्टला आपण स्ट्रिंग म्हणतो. तर पायथॉनमध्ये तुम्ही या ठिकाणी स्ट्रिंग डेटा टाईप्स यूज करू शकता स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी किंवा स्ट्रिंग इन्फॉर्मेशन डिनोट करण्यासाठी. तर या ठिकाणी पायथॉनमध्ये असं स्पेशल जसं की अदर लँग्वेजमध्ये डबल कोटेशनच आपल्याला यूज करावं लागतं स्ट्रिंगला जर डिनोट करायचं असेल. पण तसं पायथॉनमध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. वी कॅन यूज द सिंगल कोट ऑर डबल कोट टू रिप्रेझेंट स्ट्रिंग. मल्टिपल लाईन स्ट्रिंग कॅन बी डिनोटेड युजिंग द ट्रिपल कोट. ट्रिपल कोटमध्ये या ठिकाणी सिंगल ट्रिपल कोट यूज करता येते किंवा ट्रिपल डबल कोटसुद्धा आपल्याला यूज करता येते. म्हणजे तुम्ही स्ट्रिंग जर आता डिनोट करत असेल त्या ठिकाणी आपला सिंगल कोट, डबल कोट किंवा मल्टिपल लाईन असेल तर त्या ठिकाणी सिंगल ट्रिपल कोट किंवा डबल ट्रिपल कोट तुम्हाला यूज करता येते. जसं या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एस इक्वल टू दिस इज अ स्ट्रिंग. तर या ठिकाणी मी डबल कोटेशन यूज केले. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला स्ट्रिंग या ठिकाणी डिनोट करता येते. त्याच्यानंतर या ठिकाणी सिंगल ट्रिपल कोट यूज केलेलं आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आपण स्ट्रिंग या ठिकाणी स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटा टाईप्स आपण बघूया. बुलियन व्हॅल्यू. तर हा डेटा टाईप्स आपण फार कमी लँग्वेजमध्ये यूज केला जातो बुलियन डेटा टाईप्स. तर आपण या ठिकाणी त्याला बुलियन व्हॅल्यू म्हणतो. बुलियन डेटा टाईप्स इज अ व्हॅल्यू विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे याची दोनच व्हॅल्यू असू शकतात, एक तर ट्रू किंवा फॉल्स. तर अशा प्रकारे हा बुलियन डेटा टाईप्स आहे. तर ज्या ठिकाणी आपल्याला डिसिजन घ्यायचं असते इट इज अ ट्रू ऑर फॉल्स तर त्यावेळेस आपण हा बुलियन डेटा टाईप्स आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले मी टाईप ब्रॅकेटमध्ये ट्रू. म्हणजे टाईप हे जे एक फंक्शन आहे पायथॉनमध्ये तर हे काय करत असतं की तुम्ही ट्रू या ठिकाणी व्हॅल्यू दिली तर हा त्याचा काय करणार की कोणत्या टाईपचा डेटा टाईप्स आहे तो रिटर्न करणार. जसं की या ठिकाणी त्यांनी दिले की टाईप BOL म्हणजे बुलियन. इट कॅन बी रिटर्न बुल म्हणजे बुलियन डेटा टाईप्स आहे. ट्रू हा ट्रूचा जो आहे तो डेटा टाईप्स बुलियन. अशा प्रकारे त्यांनी व्हॅल्यू रिटर्न केली. पुढे एक एक्झाम्पल बघूया आपण या ठिकाणी. टी इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये A, B, C, D. तर मित्रांनो या ठिकाणी एक मी लिस्ट किंवा आपण ॲरे म्हणू तर या ठिकाणी मी ॲरे डिफाईन केला आहे कॅरेक्टर ॲरे. तर कॅरेक्टर ॲरेमध्ये 4 कॅरेक्टर आहेत आणि हे सगळे कॅरेक्टर सिंगल कोटेशन मी या ठिकाणी इन्क्लूड केलेत आणि सेपरेटेड बाय कॉमन दिलेत. तर या ठिकाणी मला बुलियन डेटा टाईप्स यूज करता येते. तर या ठिकाणी कसं यूज करता येते या ठिकाणी बघा की A इन T म्हणजे A हा जो कॅरेक्टर आहे या T ॲरेमध्ये आहे का. जर असेल तर तो व्हॅल्यू रिटर्न करणार आपल्याला ट्रू आणि नसेल तर तो काय रिटर्न करणार आपल्याला फॉल्स. तर अशा प्रकारे बुलियन डेटा टाईप्स आपल्याला डिसिजन घेण्यासाठी यूज करता येते. बुलियन टाईप्स कॅन बी यूज्ड टू मेक डिसिजन. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटा टाईप्स आहे पायथॉनमधला तो म्हणजे या ठिकाणी लिस्ट. तर त्याला बरेच जण ॲरेसुद्धा म्हणतात लिस्ट आणि ॲरे. लिस्ट इज अ ऑर्डर सिक्वेन्स ऑफ ॲटम्स. आता या ठिकाणी म्हटले लिस्ट इज ॲन ऑर्डर सिक्वेन्स ऑफ ॲटम्स. म्हणजे या ठिकाणी जे काही लिस्टमध्ये ॲटम्स असणार आहेत तर हे सिक्वेन्शियली ॲटम्स असणार आहेत. आता या ठिकाणी सिक्वेन्शियली ॲटम्स आहेत तर ऑल द ॲटम्स इन द लिस्ट डू नॉट नीड टू बी द सेम टाईप और सेम डेटा टाईप म्हणू आपण
की असं काही आवश्यकता नाही की लिस्टमध्ये हे सगळेच ॲटम्स हे सिमिलर डेटा टाईपचे असायला पाहिजे, हे डिफरंट डेटा टाईप्सचे सुद्धा असू शकतात. तर हे एक लिस्टचं ॲडव्हान्टेज आहे की जर तुम्ही या ठिकाणी डिफरंट डेटा टाईप्स ॲटम जर तुम्ही लिस्टमध्ये कलेक्ट करत असाल तर ती एक लिस्ट झाली, पण ही जी लिस्ट झाली ती हेट्रोजिनियस झाली. पण जर तुम्ही लिस्टमध्ये सिमिलर डेटा टाईप्स जर यूज करत असाल, सिमिलर डेटा टाईप्स ॲटम जर यूज करत असाल तर मग ती लिस्ट ॲज अ ॲरे कन्सिडर केली जाते. या ठिकाणी आपण बघूया की आणि लिस्ट ही आपल्याला डिफाईन करण्यासाठी या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करावं लागतं. म्हणजे आणि सेपरेटेड ॲटम आपल्याला इन्क्लूड करण्यासाठी सेपरेटेड आपण कॉमा यूज करू शकतो. तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिस्ट किंवा ॲरे आपण जसं डिफाईन करतो, ॲरेसाठी आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट लागतो, तसं या ठिकाणी लिस्ट किंवा ॲरे डिफाईन करण्यासाठी आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट लागतो. आणि ह्या ठिकाणी ॲटम सेपरेट करण्यासाठी लिस्टचे आपल्याला या ठिकाणी सेपरेशनसाठी कॉमा यूज करणार आहोत. जसं की या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी दिले ए इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1, 2.2, एक स्ट्रिंग दिली पायथॉन सिंगल कोटेशनमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. तर ही एक लिस्ट आहे. लिस्ट का म्हटलं कारण या ठिकाणी सेम डेटा आहे का नाही, वेगवेगळ्या डेटा टाईप्स. या ठिकाणी एक इंटिजर नंबर आहे, त्याच्यानंतर फ्लोट नंबर आहे, त्याच्यानंतर स्ट्रिंग डेटा टाईप्स आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या डेटा टाईप्स या ठिकाणी आपण कलेक्शन केले तर याला आपण लिस्ट म्हणतो. मग आता ॲरे कशाला म्हणायचं, जसं की या ठिकाणी समजा बी इक्वल टू, तर या ठिकाणी 5, 10, म्हणजे या ठिकाणी टोटल इंटिजर नंबर आहे. जर सिमिलर डेटा टाईप्स एलिमेंट असतील तुमच्या लिस्टमध्ये तर त्याला आपल्याला ॲरे कन्सिडर करता येते. नेक्स्ट डेटा टाईप्स आहे याच्यानंतर ट्युपल्स. आता ट्युपल्स कशाला म्हणायचं, हा एक नवीन डेटा टाईप्स आहे आपल्यासाठी. जसा लिस्ट एक नवीन डेटा टाईप्स आहे तसा ट्युपल्ससुद्धा एक नवीन डेटा टाईप्स. आता या ठिकाणी ट्युपल्स डेटा टाईप्स हा लिस्टसारखाच आहे. ट्युपल इज अन ऑर्डर सिक्वेन्स ऑफ ॲटम्स सेम ॲज लिस्ट. हा काय म्हणतो की ऑर्डर सिक्वेन्स ऑफ ॲटम आहे पण तो सेम लिस्टसारखा आहे, पण एक डिफरन्स काय, द ओनली डिफरन्स इज दॅट ट्युपल्स आर वन्स क्रिएटेड कॅन नॉट बी मॉडिफाय. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जर ट्युपल एक वेळेस जर तुम्ही क्रिएट केला तर तो तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही. म्हणजे हा काय झाला, राईट प्रोटेक्ट. ट्युपल्स आर यूज्ड टू राईट प्रोटेक्ट डेटा अँड आर युजली फास्टर दॅन लिस्ट ॲज इट कॅन नॉट चेंज डायनॅमिकली. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी जर तुम्ही ट्युपल्स जर एक वेळेस क्रिएट केली असेल तर ती राईट प्रोटेक्ट होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन डायनॅमिकली मॉडिफिकेशन करू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत किंवा ॲटम्स आहेत ते आपल्याला मॉडिफाय करता येत नाहीत. तर हा एक डिफरन्स आहे ट्युपल्स आणि लिस्टमध्ये. ट्युपलमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या डेटा टाईप्सचे एलिमेंट्स इन्सर्ट करता येतात, पण हे एलिमेंट्स आपल्याला डायनॅमिकली मॉडिफाय करता येत नाही. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्युपल्स डिफाईन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पॅरेंथिसिस यूज करावं लागतं. जसं लिस्ट डिफाईन करण्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो, पण या ठिकाणी पॅरेंथिसिस आपल्याला ट्युपल्ससाठी यूज करायचं आहे. आणि ट्युपल्ससाठी आपण पॅरेंथिसिस यूज केले तर याच्यामध्ये जेवढे काय आपण एलिमेंट्स म्हणजे ॲटम्स इन्सर्ट करणार आहोत तर ते सेपरेटेड बाय कॉमानी करायचे आहेत. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघूया की टी इक्वल टू 5, प्रोग्राम्स, 1+3j. तर या ठिकाणी 3 वेगवेगळ्या डेटा टाईप्सचे आपण एलिमेंट इन्सर्ट केले. तर फर्स्ट जो आहे तो इंटिजर आहे, सेकंड स्ट्रिंग आहे आणि थर्ड जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर. असे 3 वेगवेगळ्या डेटा टाईप्स आपण या ठिकाणी ॲटम इन्सर्ट केलेत, पण हे पॅरेंथिसिसमध्ये, त्याच्यामुळे हे ट्युपल्स झालं, ट्युपल्स झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये डायनॅमिकली आपल्याला मॉडिफिकेशन करता येत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो बघूया नेक्स्ट डेटा टाईप्स कोणता आहे. तो नेक्स्ट डेटा टाईप या ठिकाणी आहे डिक्शनरी. तर हा सुद्धा आपल्यासाठी एक नवीन डेटा टाईप्स आहे. डिक्शनरी इज ॲन अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ की व्हॅल्यूज पेअर. म्हणजे आता डिक्शनरी हा आपल्याकडं अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ पेअर्स आहे. तर या ठिकाणी की आणि व्हॅल्यू यांची पेअर असते. की आणि व्हॅल्यू अशा ह्या 2 व्हॅल्यूपासून एक एलिमेंट तयार होणार आहे. की आणि त्याच्यासोबत त्याला अलोकेट केलेली व्हॅल्यू या दोन्हीच्या कलेक्शनला आपण म्हणतो सिंगल एलिमेंट. तर या ठिकाणी डिक्शनरी कशासाठी यूज करायची, ज्या ठिकाणी खूप ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असतो तर त्या ठिकाणी आपल्याला डिक्शनरी यूज करता येते. आणि हे कशासाठी डिक्शनरी यूज करायचे, जर या ठिकाणी जर खूप लार्ज अमाऊंटमध्ये डेटा असेल तर तो जर आपल्याला रिट्रीव्ह करायचा असेल तर रिट्रीव्ह करण्यासाठी आपण की व्हॅल्यूहून म्हणजे जी की आहे त्या कीहून आपण त्याची व्हॅल्यू काय करू शकतो, रिट्रीव्ह करू शकतो किंवा सर्च करू शकतो. आता या ठिकाणी डिक्शनरी डिफाईन करायची असेल तर आपल्याला डिक्शनरी डिफाईन करण्यासाठी या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट यूज करायचे. डिक्शनरी आर डिफाइंड विदिन द कर्ली ब्रेसेस विथ ईच ॲटम begin a pair in the from key
कोलन व्हॅल्यू, की अँड व्हॅल्यू कॅन बी ऑफ एनी टाईप. आता या ठिकाणी विचारले की कर्ली ब्रेसेसमध्ये आपल्याला डिक्शनरी डिफाईन करायची, पण डिफाईन करते वेळेस या ठिकाणी आपण की, त्याच्यानंतर कोलन, त्याच्यानंतर व्हॅल्यू. तर असे हे दोन या ठिकाणी ॲटम असणार आहे. तर दोन ॲटमचा मिळून एक सिंगल एलिमेंट होणार आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला की असणार आहे, की नंतर कोलन देऊन त्याला व्हॅल्यू असाइन करायची. आता या ठिकाणी की आणि व्हॅल्यू हे कोणत्याही डेटा टाईपचे असू शकतात. असं नाही की ही इंटिजरच असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 असं नाही. तर या ठिकाणी जर मी की 1 डिफाईन केली असेल, त्याला जर व्हॅल्यू मी दिली असेल एखादी काय म्हणू आपण स्ट्रिंग, त्याच्यानंतर दुसरा जो एलिमेंट आहे त्याला मी की दिलेली आहे स्ट्रिंग आणि व्हॅल्यू दिलेली आहे इंटिजर नंबर. तर असे आपण वेगवेगळ्या टाईपचे यूज करू शकतो. म्हणजे या ठिकाणी रिस्ट्रिक्शन नाही की इंटिजरच असायला पाहिजे किंवा स्ट्रिंगच असायला पाहिजे किंवा कॅरेक्टरच असायला पाहिजे. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघूया आपण की डी इक्वल टू कर्ली ब्रेसेसमध्ये या ठिकाणी 1 कोलन व्हॅल्यू, म्हणजे 1 ही की झाली, कोलन नंतर जी एक स्ट्रिंग आहे व्हॅल्यू नावाची, तर ही सिंगल कोटेशनमध्ये दिली, कारण कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग आपल्याला सिंगल कोटेशनमध्ये द्यावं लागतं. तर मग ही झाली त्याची व्हॅल्यू. त्याच्यानंतर कॉमा. तर कॉमा दिल्यानंतर काय झालं की हा एक पेअर झाला, की त्या पेअरमध्ये की आहे आणि त्याला अलोकेट केलेली व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर कॉमा, कॉमानंतर पुन्हा दुसरा एलिमेंट असणार आहे की. तर की या ठिकाणी की जी आहे तर ही एक की आहे आणि त्याला अलोकेट व्हॅल्यू केलेली जी आहे ती 2 आहे. 2 ही त्याची व्हॅल्यू झाली. तर या ठिकाणी की जर ही तुमची कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग असेल तर तीसुद्धा आपल्याला सिंगल कोटेशनमध्ये इन्क्लूड करावं लागणार आहे. जसं या ठिकाणी जर आपल्याला त्याचा डेटा टाईप्स बघायचं असेल तर या ठिकाणी टाईप फंक्शनमध्ये मी काय करणार की डी डिक्शनरीला कॉल करणार, तर तो मग मला काय रिटर्न करणार, ही ॲज अ डिक्शनरी आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊया. D2 इक्वल टू कर्ली ब्रेसेसमध्ये या ठिकाणी 1 कोलन पायथॉन एक स्ट्रिंग आहे सिंगल कोटेशनमध्ये, कॉमा 2 कोलन सिंगल कोटेशन JSP, कॉमा 3 कोलन सिंगल कोटेशनमध्ये C#. तर या ठिकाणी असे 3 ॲटम्स आहेत किंवा एलिमेंट्स म्हणून डिक्शनरीचे 3 एलिमेंट्स आहेत. तर या ठिकाणी प्रत्येक की आहे, या ठिकाणी 1 की आहे तर त्याला अलोकेट केलेलं आहे या ठिकाणी पायथॉन एक स्ट्रिंग आहे. त्याच्यानंतर 2 की आहे त्याला अलोकेट केलेली व्हॅल्यू JSP आहे. त्याच्यानंतर 3 की आहे तर त्याला अलोकेट केलेली व्हॅल्यू ही C# आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे एक डिक्शनरी डेटा टाईप्स बघितलं. त्याच्यानंतर लास्ट डेटा टाईप्स आहे आपण या ठिकाणी सेट नावाचा. तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की मॅथमध्ये आपण सेट यूज करत गेलो. तर या ठिकाणी सेट हा एक डेटा टाईप्स पायथॉनमध्ये नवीन आहे. सेट इज ॲन अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ युनिक ॲटम्स. सेट इज डिफाइंड बाय व्हॅल्यूज सेपरेटेड बाय कॉमा इनसाइड द कर्ली ब्रेसेस. ॲटम इन द सेट आर नॉट ऑर्डर्ड. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं की जे सेटमध्ये जेवढे काही ॲटम्स असतील हे या ठिकाणी आपल्याला डिफाईन करायचे असतील तर हे आपण कर्ली ब्रेसेसमध्ये डिफाईन करायचे आहेत आणि प्रत्येक व्हॅल्यू ही सेपरेटेड बाय कॉमनली करायची. आता या ठिकाणी आपण म्हटलं की सेटमध्ये हे ॲटम जे आहेत हे ऑर्डरमध्ये असायला पाहिजे असं काही नाही, कारण ते अनऑर्डरमध्ये असले रँडमली आपण सेट कसाही क्रिएट करू शकतो. पण तो सेट तुम्ही क्रिएट करत असाल तर तो सेट नंबरचा सेट असेल का, कॅरेक्टरचा सेट असेल का, तुमच्या स्ट्रिंगचा सेट असेल किंवा कॉम्प्लेक्स नंबरचा सेट असेल, तुम्ही कोणत्याही डेटा टाईपचा सेट या ठिकाणी आपण डिफाईन करू शकतो. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल की सेट कॅन बी. आता या ठिकाणी सेट कशासाठी यूज करायचं तर या ठिकाणी सेट कॅन बी परफॉर्म सेट ऑपरेशन लाईक युनियन इंटरसेक्शन ऑन 2 सेट. म्हणजे जर दोन सेटमध्ये काही आपल्याला ऑपरेशन करायचे असेल जसं की युनियन किंवा इंटरसेक्ट म्हणू आपण, तर युनियन इंटरसेक्टसाठी आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी सेट डेटा टाईप यूज करता येतो. जसं एक्झाम्पलमध्ये आपण या ठिकाणी बघितलं आहे की या एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे की ए हा एक सेट डिफाईन केला आहे मी, ए कोलन कर्ली ब्रेसेसमध्ये 1 कॉमा 2 कॉमा 2 कॉमा 3 कॉमा 3 कॉमा 3. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही या सेटमध्ये बघितलं 2 हे रिपीट आहे आणि 3सुद्धा रिपीट आहे. तर या ठिकाणी जर आपण ह्या सेटला जर आपण या ठिकाणी मी जर कॉल केलं तर या ठिकाणी 1 कॉमा 2 कॉमा 3, तर ॲक्च्युली या ठिकाणी 3च व्हॅल्यू आहे. पण आपण ज्यावेळेस सेट डिफाईन केला तर याच्यामध्ये टोटल 6 व्हॅल्यूज आहेत, पण ह्या 2 व्हॅल्यूज ह्या रिपीटेड आहेत. पण या ठिकाणी जर आपण त्या सेटला जर आपण कॉल केलं पायथॉन इंटरप्रिटरवरती तर या ठिकाणी तो रिटर्न करणार 1 कॉमा 2. तर या ठिकाणी पायथॉन काय रिटर्न करतं, इट कॅन बी इलिमिनेट द डुप्लिकेट व्हॅल्यू. म्हणजे पायथॉन काय रिटर्न करते या ठिकाणी
की तुमचे जे डुप्लिकेट्स व्हॅल्यूज आहेत सेटमधल्या त्या रिमूव्ह करतं. काय करतं? रिमूव्ह करतं. तर या ठिकाणी डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत, एक्झाम्पलमध्ये मी दाखवले. तर ह्या डुप्लिकेट व्हॅल्यू त्याने काय केल्या? रिमूव्ह केल्या. आणि रिमूव्ह करून जो युनिक व्हॅल्यूज आहेत तर त्या युनिक व्हॅल्यू या ठिकाणी तो रिटर्न केला. आणि यात सुरुवातीला मी बघितलं या ठिकाणी की सेट इज अन अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ युनिक ॲटम्स. काय म्हटलं? कलेक्शन ऑफ युनिक ॲटम्स. सेट हा काय? कलेक्शन ऑफ युनिक ॲटम आहे, पण कसं आहे? अनऑर्डर्ड, म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डर असावं असं काही कंपल्सरी नाही. तर या ठिकाणी तसं मित्रांनो दाखवलं की या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, पण हे सगळे रिपीटेड आहेत. तर त्याला जर आपण पुन्हा कॉल केलं तर त्याने आपल्याला एक युनिक ॲटम रिटर्न केलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे पायथॉनचे डेटा टाईप्स आपण बघितलेत. मित्रांनो, थँक्स फॉर व्हिडिओ वॉचिंग.